फार्मसी इन्स्पेक्टरला अलाव नाहीये. तेव्हा तो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का नाही बघायचं. फार्मसी इन्स्पेक्टर हा बोगस डॉक्टर किंवा डॉक्टरांच्याकडे इलिगल काय मेडिसिन ठेवली जातात का, डिस्पेन्सिंग कशा पद्धतीने केलं जातं का, स्टोरेज कंडिशन मध्ये काय प्रॉब्लेम आहेत का, हे बघण्याचा प्रयत्न. आणि हाच विषय खरं तर आम्ही साहेबांच्याकडे घेऊन गेलो आणि तो लवकर होईल. दुसरा विषय एमएसपीसी तुमच्या बरोबर 32 वर्षापासून तुम्हाला फील नाही आहे तो मात्र आणायची जबाबदारी डेफिनेटली विजय पाटील. हे आपला फार्मसी ऍक्ट 1940 सर पाटील सर, फार्मसी ऍक्ट 1940 सर हा स्वातंत्र्यपूर्व काळातला ऍक्ट आहे. म्हणजे असं समजायचं की फार्मसी अजून स्वतंत्र झाली नाहीये सर. फार्मसी ऍक्ट 1940 ज्यावेळेस की भारत स्वातंत्र्य झाला नव्हता तो लॉ अजून आपण हे करतोय. म्हणजे फार्मसी अजून स्वतंत्र नाहीये असं वाटत नाही का सर तुम्हाला? No, this is very wrong motion that everybody is carrying. In fact, when I am insisting that there has to be pharmacists, all those who are opposing me, they are saying that the commissioner has gone mad and he is insisting the implementation of 1940 law. Should I stop this thing, implementation of this? Because no law is old or redundant. What is IPC, Indian Penal Code? What is CRPC? These are last decades, last centuries law. What is Bombay Municipal Corporation Act? 1888. So laws have nothing to do with this. Laws are living creatures. They go on changing. So this 1940, even if it's 1940, it has metabolized and it has come to the level of international best practices itself. So even if it is 1940, but as far as this is concerned, this is the current law. So please don't get dismayed or like carried away by the 1940. टाइमली अमेंडमेंट्स होतात. अमेंडमेंट्स सातत्याने होतात. होलसेल लाईनचं जे बोलले तुम्ही, म्हणजे जसं असोसिएशन ठरवलं की कोणाला द्यायची कोणाला नाही. आज 5 वर्ष झाले की भांडणं झालं असोसिएशन. होलसेल लाईन इझिली मिळेल. तुम्ही जे मगाशी म्हटले की इझिली मिळत नाही, त्यासाठी काय करता येईल की असोसिएशन ठरवणार, दुसरं कोण येऊ देणार नाही की याला गेली पाहिजे ती त्याला गेली पाहिजे. हो, मग असं आहे. तर तुम्ही लोकांनी एफडीएला विचारलं पाहिजे की एफडीए तुम्ही शांत का झोपलेले आहात. कोणी एफडीएकडे येतं का यासाठी? यायला पाहिजे. एखाद्या एफडीकडने त्याला जर होलसेलचा लायसन्स मिळत नसेल किंवा माल मिळत नसेल, आता मुंबईमध्ये चालू झालेलं आहे, वी आर टेकिंग ऍक्शन. आम्ही त्याच्यामध्ये एफआयआर करतोय अशा मॅन्युफॅक्चरिंग विरोधात की तुम्ही जर असा माल देत नसता. पण तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाही, आम्ही स्वतःहून करतोय. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुढे येऊन सांगितलं पाहिजे की असं असं होत आहे मार्केटमध्ये, चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि वाय दे स्लिपिंग. Thank you very much, sir, for your valuable guidance and direction. And I hope both the president of MSPC and Zagde sir will go through our demands and will have a soon positive response from both the government authorities. So now I would like to request Dr. Karkar sir to felicitate Honorable Zagde sir with a moment. I would like to request Dr. S.D. Vise sir to felicitate Mr. Vijay Patil sir with a moment. Now we are coming towards the end of this program, but I would like to say that this is the beginning of our pharma profession improvement. So not just for this program, I would like to call Mr. Jitesh Sade to come forward and give vote of thanks. मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे.
विजय पाटील सरांनी सांगितलं की 65 वर्षानंतर फार्मसीचे कायदे सुधारण्यासाठी कोणता तरी पहिला अधिकारी प्रयत्न करतोय. मला वाटतं सर 65 वर्षानंतर या सामान्य जनतेला सामान्यातल्या सामान्य माणसाला माहिती झालंय की आपला पुढे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कमिशनर कोण आहे. हे सगळ्यात जास्त मला महत्वाचं वाटतंय. आतापर्यंत आम्हाला या गोष्टी माहीतच नव्हत्या आणि खऱ्या अर्थानं विजय पाटील सर शिक्षणाबद्दल तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या तर महात्मा फुले शिक्षणाबद्दल असं म्हणतात की एज्युकेशन इज द पॉवरफुल विपन विच ब्रिंग न्यू चेंजेस इन द पर्सनॅलिटी. त्यावर टिप्पणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की एज्युकेशन इज द पॉवरफुल विपन विच ब्रिंग न्यू चेंजेस इन द पर्सनॅलिटी इज ट्रू बट वेन if education system teaches that type of job which held in the society or society teaches that type of job which teaches in the classroom. पुस्तकात जे शिकवलं जाते ते समाजात घडत नाही आणि समाजात जे घडते ते पुस्तकात शिकवलं जात नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं की आपल्याला जर पेरायचं असेल तर चांगलं पेरावं लागेल. त्यामुळे खऱ्या अर्थानं कुठेतरी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. हे तुमच्या आणि सगळे सरांच्या बोलण्यातून आमच्या लक्षात आलं. आणि पुणे जिल्ह्यात ज्याप्रमाणे अतिक्रमणाविरोधात एक क्रांती करणारा नेता आता या क्षेत्रात एक खऱ्या अर्थानं क्रांती करण्यासाठी उतरलाय आणि सर तुम्ही प्रयत्न करताय. आम्हाला तुमचं मार्गदर्शन भेटतं यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. कारण आपल्याला आज विजय पाटील आणि महेश जगडे सरांसारखं तरुण नेतृत्व या प्रशासनाला भेटलंय. हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. आणि जाता जाता सर एक मुद्दा सांगून जातो. आज जर पुणे स्टेशनच्या समोर जर विचारलं तर बेकरी आणि मेडिकल मध्ये जर विचारलं तर सर्वात जास्त खप हा आयोडेनचा होतोय आणि जर बेकरी मध्ये विचारलं तर सगळ्यात जास्त खप हा ब्रेडचा होतोय. म्हणजे ब्रेडला आयोडेक्स लावून व्यसन केलं जात आहे. म्हणजे शिक्षणाचा विपर्यास आज खऱ्या अर्थानं कुठेतरी होतोय. तर ते थांबवण्यासाठी गृह विभाग, कामगार विभाग, मनुष्यबळ विभाग आणि प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये समन्वयाची गरज आहे. हे तुमच्या बोलण्यातून आज आम्हाला जाणवतंय. या ठिकाणी तुम्ही आले, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला. या फार्मासिस्टने जे सहीचं जे कॅम्पेन राबवलं होतं ते खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. त्यांचेही मी मनापासून आभारी मानतो. सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न केले. पुन्हा एकदा विजय पाटील सर, महेश जगडे सर, कालकर सर, इंजिनिअरिंगचे प्राचार्य गायकवाड सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य भिसे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक वर्गाचे परत एकदा आभार मानतो आणि धन्यवाद सर. I would like to request all the dignitaries and delegates, please stand up for the national anthem. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष